हाय गाईज! तर आज खूप दिवसानंतर मी मंदिरात गेली असेल. बाय द वे आज थर्सडे होता आणि माझा उपवास होता. आय डोंट नो यार, तुम्हाला माहिती आहे का, रिसेंटली मी आता मंदिरात जाणं खूप कमी केलेलं आहे. कारण मला असं वाटतं, की जेव्हा पण मी मंदिरात किंवा मी जास्त देवाची पूजा करायला लागले ना, देव बी लाइक आता मी तुला अजून त्रास देणार. आणि त्याच विचारामुळे मला असं वाटतं, की मी लपूनच राहिलं पाहिजे. हां, हां, जोक्स अपार्ट गाईज. तर आज खूप दिवसानंतर माझं पार्सल आलेलं आणि थँक गॉड ते माझ्या वेळेच्या आत आलं. नाहीतर मी क्लासला पोहोचली असते आणि ऑलरेडी घरात कोणी नाही म्हटलं ते पार्सल तसंच लटकलं असतं. बरं, तर मी लिप बाल्म मागवलं होतं. Instaवर खूप दिवसापासून माझ्या पेजवर येत होतं. म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करून बघूयात आणि याला जेव्हा मी ओपन केलं ना, वॉव! याची फ्रेग्रन्स इतकी सुंदर आहे भाई. रिझल्ट मला माहिती नाही. आता ते अप्लाय केल्यानंतरच समजेल. पण ठीक आहे. अच्छा, तर मग मी क्लासला आले पटकन आणि ॲज युजुअल यार मला लेट झाला होता. मग माझ्याकडे ऑप्शन नव्हता. पार्टनर ऑलरेडी बुक होऊन जातात जर करायचं म्हटल्यावर. त्यानंतर मग मला असा एक एक डोळा भेटतो, अवेलेबल करून देतात. बिचारा कोणी पण तयार होतात. मग मला त्या एकच डोळ्यावर काम करावं लागतं. आणि हिअर इज द फायनल लुक ऑफ माय वन आय. दुसरी आय एका दुसऱ्या मुलीने केली. त्यानंतर मॅम आला. मॅमने ते चेक केलेलं आणि त्या मला बोलत होत्या, की ना असं वाटतंय, की कुणीतरी तो पॅच लावलाय. ते हाताने केलंय असं अजिबात नाही वाटत आहे. तर त्यांना आवडलेलं फार. त्यानंतर क्लास लवकर सुटून गेला होता आणि आम्ही अचानक ठरवलेलं, की मंदिरात जाऊयात म्हणून. आम्ही ज्या मंदिरात चाललो होतो ते तुळजाभवानीचं होतं आणि इथे मी पहिल्यांदा येत असेल मला नव्हतं माहिती. पण माझ्या फ्रेंड्स इथे आलेल्या आहे बहुतेक. त्यानंतर मी तर मंदिराकडे बघून हाच विचार करत होते, लोकेशन किती सुंदर आहे. यार इतकं सुंदर वाटत होतं. माझ्या डोक्यात डायरेक्ट विचार येत होता, की माझी एक तरी मॉडेलचं मी शूट इथे करणार आहे. बघाल तेव्हा तुम्ही. त्यानंतर आम्ही भरपूर काही मज्जा वगैरे केली. घरी यायला निघालो. खूप छान वाटत होतं पाया पडून आणि स्टिल वेळ संपतच नव्हता यार. वेळ होता माझ्याकडे. मग घरी आल्यावर मी मस्त झोप घेतलेली. त्यानंतर क्लिनिकला यायला निघाले आणि यू नो गाईज मला कधी-कधी असं वाटतं, की स्किन केअरसाठी फक्त झोपा. खूप सुंदर स्किन होणार आहे तुमची. बरं तर ह्या मुलांकडनं मी जबरदस्तीचा हाय मागून ओआरएस घेतलं प्यायला आणि खूप दिवसाआधी ना मी Instaवर अशी एक रील बघितली होती, की आपण हा जो स्ट्रॉ यूज करतो ना, हा चुकीच्या डायरेक्शनने यूज करतो. मग मी म्हटलं आज एक्सपेरिमेंट करून बघू, की जसं तो मुलगा बोलत होता, की आहे ना हा असा टाकतात तर उलट्या साइडनी. तर मी तसं टाकून बघितलं. बट तुम्ही बघू शकता इथे काय झालेलं. सो हे असे काहीच एक्सपेरिमेंट न करता चुपचाप पिऊन घ्यायचं. सो या दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.